तर मग इतका पोलीस बंदोबस्त असून पण ट्रॅफिक होतं. तर मग हे बघा मंदिर इतकं मस्त डेकोरेशन केलं आहे ना, आज खूप छान दिसतं. तर मग आम्ही इकडनं असं जुगाड करून आलो आहे आणि समोर बघू शकता तुम्ही आकाश पाळणा. तर आता बघू पुढे काय काय शॉप बघायला भेटतात, पण गर्दी बघू शकता आणि जास्त गर्दी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकुस ब्लॉग. आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कौस्तुभ पाडावे आणि पाडावे फॅमिली. बाकी आज महाशिवरात्री आहे, आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आणि आता सकाळचे वाजले 10:10. तर मग आता इकडनं मंदिरात जायचा कार्यक्रम आहे आमचा, तर मंदिरात जाऊ आणि तिकडनं बघू आता काय काय कार्यक्रम आपल्याला कव्हर करायला मिळतात. मंदिरात जाऊन पहिला पाया पडू आणि नंतर मग रात्री आपला किंवा संध्याकाळी कुणकेश्वर जत्रेला जायचा आमचा प्लॅन आहे. तर मग जत्रेला पण जाऊ आणि तिकडचा एक वेगळा अनुभव तुमच्यासोबत शेअर करू. आता लेट्स गो, जाऊया. आणि कारण की अंगणेवाड्याची जस्ट जत्रा झाली आणि जत्रेमध्ये खूप काय काय बघण्यासारखं होतं बाबा, एक नंबर मजा आली. पण आता सकाळी गेलेलो आम्ही तिकडे आणि आता कुणकेश्वरला जाणार आहोत रात्री. तर मग एक वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आणि पाळणे वगैरे एवढे मोठे मोठे, त्या दिवशी पूर्वतयारी बघून आलो तर एवढे मोठे मोठे पाळणे वगैरे रेडी होत होते ना, बापरे माझी तर मला भीती वाटते जायला. पण आता ट्राय करू तिकडे जाऊन काय काय करायला भेटतं आपल्याला आणि काय काय अनुभवायला मिळते आणि काय काय एक्सपिरियन्स करायला मिळते. तर मग स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आणि एंडपर्यंत नक्की बघा. आता आमचा पिकअप आलेला आहे, तर मग आता मंदिरात चाललो. मला पिकअप करायला बघा कोण कोण आलं आहे. काय माहिती त्याच्याकडे दिलेलं सगळं. तू गेलो होतो आतमध्ये, तू बिल्डिंग येणार बांधली तिकडे चिंदरती. आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. तर आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आणि जसं मंदिराच्या परिसरात पोचलो तसं गाणी ऐकून आराध्य नाचायलाच लागलं, एकदम मस्त. सो हा आपला मंदिराचा रोड आहे, इकडनं लेफ्ट मारला की मंदिर. आणि आज बऱ्याच दिवसाने प्रणेशाने साडी नेसलेली आहे, तर छान दिसते ती. आणि आज गर्दी पण इतकी वाटत नाही, महाशिवरात्री आहे. तर मग सकाळी सकाळी इतकी गर्दी नसते. थोड्या वेळाने 12 वाजता आपल्या देवळातून आला जातो कुणकेश्वराला, तर मग तेव्हा गर्दी होणार, सगळे लोक येतात कार्यक्रम बघायला. पण आम्ही आता लवकर पाया पडून जातो कारण की आराध्य आहे, तर मग तिला गर्दी आणि उन्हामध्ये त्रास होतो. तर मग आता संध्याकाळची वाजले आहेत 5:40 आणि आम्ही निघालो आहे टुवर्ड्स कुणकेश्वर यात्रेला. तर मी, बाबा, आई, प्रणेश, आराध्य सगळेजण निघालो आहे. आता बघूया कशी असते आपली कुणकेश्वरची यात्रा. सकाळी गेलो आहे पण रात्रीचा पहिल्यांदा जातो, रात्रीचा म्हणजे संध्याकाळचा. तर मग लाईटिंग वगैरे खूप चांगली दिसतं. तो बघूया जाऊन आता कसं कसं काय काय आहे, काय काय तिकडे शॉप्स आहेत, काय काय बघायला मिळेल आणि काय काय आराध्याला आणि आईला शॉपिंग करायला भेटते ते बघूया. आणि खूप सारे तिकडे पाळणे वगैरे पण आहेत, आकाश पाळणे. आणि आता चाललोच आहे तर आराध्याला आपण गाडीमध्ये छोट्या बसू, ते गोलगोल फिरतात ना त्या, आणि त्याची रिॲक्शन आपण कॅप्चर करू. बाकी चला जाऊया, निघूया. आज एक अर्धा पाऊण तास पोचायला लागेल, म्हणजे पोचेपर्यंत अंधार होणारच आहे.
सो आपण निघालो आहोत आता कुणकेश्वर, म्हणजे निघालो म्हणजे मगाशीच निघालेलो आणि मध्ये आपलं ट्रॅफिक मिळालं. हे बघा पूर्ण ट्रॅफिक मिळालं. तर मग आपलं पोलिसांनी थांबवलेले समोर गाड्या आणि असे कोणकोणत्याला सिविक सेन्स नाहीत ते बघा, असे रॉंग वेने उगाचचे टाकतात आणि असं ट्रॅफिक करतात, काही करत नसतात. मला पण वेळ नाही मिळाला. तर मग बघू शकता एवढे कुणकेश्वरला जाणाऱ्या किती गाड्या आहेत आणि सगळ्यांनी ट्रॅफिक जाम करून ठेवलं इकडे. डेंजर. ते आता जाम कधीपर्यंत संपते काय माहिती. मग आपल्याला निघायला भेटेल कुणकेश्वरला, बघू. आणि यांनी रॉंग साईडने टाकले आहेत, काही गरज नसताना उगाचची जाम करून ठेवल्यात त्यांनी. तर मग इतका पोलीस बंदोबस्त असून पण ट्रॅफिक होतच होतं. सो आपण आता एंटर मारत आहोत कुणकेश्वर मंदिराकडे. हे बघा बोर्ड दिसलेला आहे आणि इकडनंच पार्किंग लावल्यात लोकांनी. तर मग इकडनं चालत गेलेत बापरे. आणि 6:30 वाजला आता, अंधार पडायची वेळ झाली आहे. ट्रॅफिक खूप जास्त आहे. बघू आता कुठे आपल्याला गाडी लावायला भेटते. पुढेच जाऊ थोडं, नाही जर भेटले तर यांना उतरवू आणि आपण गाडी लावून येऊ परत. PN पार्क आहे तसे, ठीक आहे. इकडे लेफ्ट साईडला आहे पुढे. आणि इकडनं जत्रा दिसायला लागली. हे बघ चालू झाली आराध्याची, बापरे. आणि समोर दिसतंय मंदिर. तर मग इकडे पार्किंग पूर्ण फुल झाली आणि नशिबाने आम्हाला इकड स्टार्टिंगलाच भेटली पार्किंगला. पण आता इकडनं मंदिरापर्यंत चालत जायचं आणि बघू आता मंदिरामध्ये दर्शन भेटतंय का. जर जास्त गर्दी असेल तर नाही, आणि जर कमी गर्दी असेल तर आम्ही पटकन दर्शन घेऊन जाऊ. पण आता एवढी गर्दी पार्किंगमध्ये लोक आहेत, तर मग गर्दी खूप असेल असं वाटतं. पण बघू, फक्त नाहीतर जत्रा फिरू आणि रिटर्न घरी. कारण की सकाळी सकाळी आपलं रामेश्वराचं दर्शन पण मस्त झालं आपलं. आणि बघू इकडे आता कोणते कोणते शॉप्स आहेत. हे बघा इकडनं चालू झालं शॉप सगळे. तिकडे पाळणा आहे आणि जत्रा बघा इकडनं चालू झालं सगळे शॉप्स. हे बघा लसणाची लसूणवाले तिकडे इकडे खाजा आहेत, कपडे आहेत आणि हे लहान मुलांचे कपडे पण आहेत. तर मग ऑलमोस्ट जेवढे पण अंगणेवाडीला होते त्याच्यापेक्षा जास्त आहेत असं वाटतं मला. अंगणेवाडीला स्टॉल कमी होते, इकडे जास्त स्टॉल आहेत. आता बघू काय काय भेटतं आपल्याला इकडे बघायला. ते बघा इकडे टोप वगैरे पण आहेत रे, परत बंब, दुधाचे बंब वगैरे. हे बघा इकडे क्रॉक्स वगैरे पण आहेत आणि खूप काय काय. तर मग तुम्हाला जे सामान पाहिजे ते सामान इकडे भेटेल. अरे आपल्याला लसूणवाले पण आहेत. तर मग समोर आपल्याला मंदिर दिसतंय. आणि तुम्ही गर्दी बघा किती आहे ते. तर हे बघा समोर बघू शकता काय मंदिराला सजवलंय. एकदम मस्त दिसतंय मंदिर.
हा सेकंड पार्ट आहे इकडे. इकडे पण एक सगळी दुकान आहेत आणि आपण चाललेलो आहोत आता पाळण्याकडे. तर पाळण्याकडे काय बघायला भेटते का बघू, नाही तर मग परत रिटर्न वरती जाऊया. बघू दर्शन भेटतं की नाही, कारण की वाटत नाही इतकी गर्दी आहे म्हणून की दर्शन बंद केलं, जास्त गर्दी आहे म्हणून. तर बघूया कसं आपल्याला दर्शन भेटतं की नाही भेटतं. बाकीचे आता सगळे राहिलेले स्टॉल्स कवर करू. आणि समोर बघा तिकडे पाळणे आहेत, सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तर मग आम्ही इकडनं असं जुगाड करून आलो आहे आणि समोर बघू शकता तुम्ही आकाश पाळणा. बापरे खूपच मोठा आहे. तर मग इकडनं आधी निघूया आपण. आणि खूप रिस्की पण वाटतोय हा बघतोय बाय, डेंजर आहे, रिस्की वाटतंय थोडं. इकडनं चला पहिलं जाऊया. आणि हे बघा सर्वात डेंजर तर हे आहे, इकडे बसल्यावर फिक्स उलटी करणार लोक. तू मी खूप वेळ बसली पण सॉरी. आणि इकडे बघा लहान मुलांचे गेम्स आहेत खूप सारे. आणि ही एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम असा मोठा इकडे मेळा लागलेला आहे, आकाश पाळणा. आणि मला इकडे बघून ना भांडूपचीच वाटण आली की भांडूपमध्ये पण असंच लागायचे मोठे मोठे कोकण महोत्सव. चल बघूया पुढे जाऊन काय काय की इकडे बसूया. आराम से घुमा भाई थोड़ा आराम से घुमा. आराध्या मला वाटलं नव्हतं आराध्या बसेल म्हणून, पण खूप एन्जॉय करते ती. ये आणि तिला बघून मला खूप मस्त वाटतंय की ती मेल्यामध्ये येऊन एवढं एन्जॉय करते म्हणून. वाव, हे सॅटिस्फॅक्शन लेवल चांगलं आहे. तर आम्ही फिरता आता इकडे आराध्याने बघा काय घेतलं. आजीने तिला बावली दिलेली आहे आणि किती आवडली आहे बघा तिला. आणि आता आई बघते पर्स शोधते, जर तिला भेटली तर घेईल. हे बघा इकडे पण आराध्याला जी बावली भेटली आहे ना खूप क्यूट आहे, सेम तिच्यासारखीच दिसते. तर आता बघू पुढे काय काय शॉप्स बघायला भेटतात. पण गर्दी बघू शकता यार, खूप जास्त गर्दी, चालायला जागा नाही इकडे. नाही ना, हे नीट पकड आराध्या बावलीला. तर मग आता आपण चाललेलो आहे मंदिराकडे. तर मग गर्दी खूप आहे, वाटत नाही दर्शन मिळेल, पण एक मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवायचा मी ट्राय करतो. हे बघा खूप सारे देव कुणकेश्वराच्या भेटीला येतात. हे बघा इकडे. तर मग मागच्या वर्षी आम्ही आचऱ्यावरून चालत आलेलो. तर मग हा लिंगेश्वर आहे, तो कुणकेश्वराच्या भेटीला आला. आणि एकंदरीत परिसर बघितला तर इतके लोक आहेत ना. इकडे आता हे मेन मंदिर आहे आणि इकडनं एंट्री आहे अशी. इकडनं लाईन लागली आहे पूर्ण आतमध्ये.
पण मला वाटत नाही दर्शन भेटेल, त्यामुळे बाहेरून दर्शन घ्या मित्रांनो. कधीतरी फुर्सतमध्ये येऊन तुम्हाला दाखवतो की, आणि ॲक्च्युअलमध्ये मी खूप वेळा दाखवलं आहे ब्लॉग्समध्ये, तर मागचे ब्लॉग्स बघा माझे तर तुम्हाला दिसेल. आणि लेफ्ट साईडला पूर्ण आपला समुद्र. तर मग हे बघा मंदिर इतकं मस्त डेकोरेशन केलंय ना, आज खूप छान दिसतं. इकडे मंडप घातला आणि इकडे खाली पूर्ण स्टॉल्स आहेत. सॉरी, हे तुम्ही बघू शकता. आता इतके स्टॉल्स सगळे लागले तिकडे. मे बी या साईडला खाण्याचे स्टॉल्स आहेत सगळे, आणि त्या साईडला सगळे खेळण्याचे वगैरे. त्यांनी मध्ये मध्ये आहेत ते पण सगळे साहित्यांचे स्टॉल्स आहेत. तर मग जे स्टॉल बोलाल ते सगळं मिळतं. आणि समुद्राचं पाणी पण बघू शकता, एकदम जवळ आलं आहे. उंटा वगैरे सगळे आहे तिकडे. आणि दर्शन यावर्षी नाही मिळालं, पण ठीक आहे, आता उद्या वगैरे येईल दर्शन घेण्यासाठी. कारण की आता दर्शनाच्या लाईनला लागलो तर मग 3-4 तास लागतील, कारण की दुपारपासून आमचे आहेत लोक आतमध्ये, पण त्यांचं अजून दर्शन झालं नाही. त्यामुळे मी आता दर्शन कॅन्सल करतो. बघता स्टॉल्स बघून आता कल्टी घरी निघूया. आणि आता पुढे पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आम्ही घेतलं आहे. तर मग इकडे बघा, हा मेन रोड आहे. समोर दिसतंय मंदिर. आणि आमची आराध्या बघा कुठे बसली आहे, ती खुर्चीवरती. काय भाजीवाली आराध्याची मम्मी भाजीवाली झाली आज. आणि आजोबा झाल्यात स्टूल आणि खुर्चीवाले. आजी कुंडीवाली आहे. तर मग इकडे आता राईट साईडला गाडी पार्क केली आपण. आणि आता ऑलमोस्ट एंड झालं इकडे बघा. इकडे पूर्ण स्टॉल एंड आहेत आणि इकडे पार्किंग चालू झाली. आता गाडी पण इकडेच लावली आपण कुठेतरी. आणि काय बोललं तर खूप छान होतं इकडची जत्रा. आणि खूप जास्त एक्स्ट्रीम जास्त स्टॉल होते कम्पेअर टू आंगणेवाडी. तर मग कुणकेश्वरची जत्रा थोडी हॅपनिंग आहे, मस्त आहे. तर मग आता वाजले आहेत 9, नाही 9:30 वाजले. तर मग 9:30 वाजले. आम्ही आलो 9 वाजता इकडे. आणि आता तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय घेतलंय कुणकेश्वरच्या जत्रेतून आता. तर मग स्टार्ट करूया आपण माकडांपासून. अच्छा, माकडांपासून नका, हे का ते बघा आराध्याची नवीन भातुकली. बापरे. आणि अजून काय घेतलं आराध्या, दाखव. हे बघा 2 मंकी घेतल्यात आम्ही. इतके आवडले ना तिला आणि आईला पण, की अजून 2 घेतले. आणि ऑलरेडी आमचा एक तिकडे आहे अंगणेवाडीचा. आणि आराध्याला मी स्कर्ट कशी घेतले त्यांना खुशीत. आराध्याला मी स्कर्ट घेतला मस्त. आणि काय घेतलेलं आहे हे बघा, आम्ही 2 भांडी घेतलेत. तर मग बिर्याणीसाठी आणि एक असंच आमची रेसिपी चालू आहेत. तर मग तुम्ही आमच्या रेसिपीच्या चॅनलला फॉलो केलं की नाही तर मग नक्की करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर मग तो पण चॅनल तुम्ही चेक करा तर तुम्हाला फूड रिलेटेड आवडत असेल तर. आणि मेन म्हणजे आराध्याची तिकडे आहे खुर्ची. ती बघा खुर्ची तिकडे आहे. कुंडी घेतली आहे आणि पाठीमागे टेबल दिसतंय बघा, ते पण आम्ही घेतलेलं आहे. तर 500 रुपयाला 2 टेबल मिळाले आम्हाला. आणि ही बघा मेन बावली आराध्याची फेवरेट बावली झाली. ही पण आवडली ना तुला. बट आले तिला बावलीला. तर मग असं काय तर मग
तर मग असं आम्ही काय काय घेतलेलं आहे हो दे 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 कुणकेश्वरच्या जत्रेतून. आणि तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल. भेटूया आपण अशाच चांगल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. ह्यांचं तर चालूच राहणार आहे आता. हे बघा हे बघा हे बघा. अरे त्या खुशीत घे त्याला, दोघांना खुशीत घे. बाई, दे, दे, दे.